वारी समतेची हा उपक्रम मला राबवायचा आहे. ज्या नेत्यांना तो पटला त्या नेत्यांनी तो स्वीकारला आणि त्यांना आम्ही स्वागतासाठी बोलवलेलं आहे. याच्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही आहे, कोणताही याच्यात हातभार नाही आहे ना, काहीही नाही. याच्यामध्ये फक्त आपण एक समतेची वारी आणि एक चांगला समतेचा संदेश लोकांमध्ये जावा यासाठी आम्ही एकत्र मालकांकडे गेलो. त्यावेळेस स्वतः राजन मालकांनी स्वतः सांगितलं पाटील साहेबांनी की मी स्वतः आवर्जून असा चांगला उपक्रम जर होत असेल तर मी स्वतः आनंदाने येतो. नमस्कार, मी अभिजित लक्ष्मण ढोबळे. मोहोळ वंदन परिक्रमा यात्रा, एक वारी समतेची, बंधुतेची, माणुसकीची हा विचार घेऊन मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 11 ठिकाणी आम्ही मुक्काम करणार आहोत. तर त्याच्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये 7,000 ते 5,000 पासून ते 7,000 पर्यंत अशा लोकसंख्येच्या गावांमध्ये आम्ही ही वारी घेऊन जातो. मी स्वतःही तिथे मुक्कामाला आहे. त्याच पद्धतीने आमच्यासोबत जवळपास 100 लोकांच्या सोबत पताका वगैरे घेऊन एक समतेची वारी आम्ही सर्व तालुक्यामध्ये घेऊन जातो. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या वारीमध्ये सामील व्हावं. मोहोळ तालुक्यातील तमाम जनतेमध्ये जे काही मतभेद वाढलेले आहेत, जे विचारांचे असतील किंवा माणुसकीचे माणसांच्या मधलं अंतर वाढलेलं आहे, याच्या संदर्भात मला फक्त एवढाच संदेश घेऊन जायचा. मानवता एकत्र ठेवा. माणूस माणसातून हरवून गेला असं नको. याच्यासाठी आम्ही ही वारी उपक्रम राबवतो आहे. कधीपासून? तर 26 जूनपासून ते 26 जून 2024 पासून ते 6 जुलै 2024 पर्यंत हा उपक्रम आम्ही राबवतो आहे. आमच्यासोबत पूर्णपणानं एक 11 गाड्यांचा संघटन असेल. तर त्या वारीमध्ये आमचं मोबाईल, टॉयलेट असेल, पाण्याचे टाकीचं, त्याच्यानंतर जनरेटर कार, परत नंतर पावसासाठी बचावासाठी आम्हाला रेनकोट वगैरे सुविधा आम्ही केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये सरपंच, ग्रामपंचायत ऑफिस असेल, कार्यालय असेल किंवा समाज मंदिर असेल किंवा चावडी असेल किंवा जिल्हा परिषदची चावडी असेल, ज्या ठिकाणी आम्हाला जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही तिथे जाऊन राहणार आहोत. ग्रामपंचायतची परमिशन, ग्रामपंचायतला विचारून या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्याच पद्धतीनं लोकांनीही भरभरून या वारीचं स्वागत केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस तिथे जायचो, आमचे कोर कमिटीतले मेंबर त्या ठिकाणी परमिशनसाठी जायचे, त्यावेळेस त्यांनी सर्वांनी अतिशय उत्साहाने आमचं स्वागत करायचं असं ठरवलं. त्याबद्दल मी त्या सर्व नागरिकांचे, सरपंचाचे, सदस्यांचे, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि या वारीला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा व मोहोळमधल्या तालुक्यातील सर्व जनतेने वंदन करण्याकरिता मी येत आहे. त्याबद्दल वारी समतेची हा उपक्रम मला राबवायचा आहे. ज्या नेत्यांना तो पटला त्या नेत्यांनी तो स्वीकारला आणि त्यांना आम्ही स्वागतासाठी बोलवलेलं आहे. याच्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही आहे, कोणताही याच्यात हातभार नाही आहे ना, काहीही नाही. याच्यामध्ये फक्त आपण एक समतेची वारी आणि एक चांगला समतेचा संदेश लोकांमध्ये जावा यासाठी आम्ही एकत्र मालकांकडे गेलो. त्यावेळेस स्वतः राजन मालकांनी स्वतः सांगितलं पाटील साहेबांनी की मी स्वतः आवर्जून असा चांगला उपक्रम जर होत असेल तर मी स्वतः आनंदाने येतो. विधानसभा तोंडावर असताना ही यात्रा निघते, मग त्याचं राजकारणाशी किंवा विधानसभेची पूर्वतयारी असं काय उद्देश आहे का? असं विषय त्याला अजून 4 ते 5 महिने त्याच्या आधी हे आम्ही उपक्रम राबवतो. त्याला कोणताही राजकीय उद्देश वगैरे काहीही नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की समतेची यात्रा आहे, बंधुतेची यात्रा आहे, समानतेची यात्रा आहे. त्याच्यामध्ये राजकीय कोणताही माझा उद्देश असा नाही आहे किंवा मला तसं त्याबद्दल
कोणताही विचार आता सध्या तरी नाही. ज्यावेळेस वारी करून येईल त्यावेळेस आपण सर्वजण बसून ठरवेनच आणि मी ते तुम्हाला सांगेनच.